पिऊ नको रे दारू घरी उपाशी पारू एक नंबरचा हलकट बेवड्या पारूला नको तू मारू पिऊ नको रे दारू पिऊ नको रे दारू पिऊ नको रे दारू घरी उपाशी पारू काशी केली मथुरा केली केली मी द्वारका अरे काशी केली मथुरा केली मी द्वारका जगात देव नाही आई बापा सारखा जगात देव नाही आई बापा सारखा जगात देव नाही आई बापा हा ए पारू बोला ना. अरे काय पारू पारू करायला उरायली तू हा हो बैस घरात काम होते करत बसले ते. थोडस काम करते मी तर पराशी तशी काय नांगर मोडून आली तू तर खेड्याचे लोक म्हणते नांगर मोडणं म्हणजे नांगर हाकून आली. अहो तुम्हाला माहिती ना मला काम होत नाही मग त्याच्यापेक्षा चिडचिड कशाला करता. ज्या माणसाला होत नाही त्या माणसाला बळजबरीने काम वडा वडा जेवढं वाढलं तरी तुम्ही नाही म्हणता बाई जाऊ दे. नाही नाही तुझी कामाची जी पद्धत आहे ना तू थोडस करती पण असं वाटतं का खूप 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 काम केलं खूप दम लागतो धापाटा किती. मग आता तुम्ही सांगा स्वयंपाक करावा लागतो त्याच्यासोबत पोळ्या करावं लागतं पीठ मळावं लागतं तर त्या पोळ्यात पण तेल टाकावं लागतं किती कामं राहता बरं. मला आता तू यायच्या अगोदर मी एक गाणं म्हटलं ते आवडलं ना तुला. मग अहो तुमच्या गाण्यावर तर मी फिदा झाले ना. हा मग तुमचं खरं गाणं- म्हणजे आई वडील हे देव आहे घरातले बरोबर आहे ना. पण माझ्यासाठी तुम्हीच आई वडील आहे हो. हा जी बिमारी लागली ना त्याच्याबद्दल मला जरा चिंता आहे. तुला काय गोष्टी मी समजून सांगितल्या का तू तात्पुरती हा म्हणते पण मला कसली बिमारी आहे विसरून जाते ना तू. कधी काहीच विसरत नाही मी. आता काय सांगावं. कधी विसरले बरं. तुम्ही जे जे सांगता ते लक्षात राहतं. नाही ना मग मी काय तुझ्यावर आरोप करतो का. तू पत्नी माझी वाली बायको आहे तुला जे सांगितलं ना तर ते टायमर तू कधी करणार नाही. दुसरंच काहीतरी करती किंवा एखाद्याच्या घरी जर गेली ना तिथंच बडबड करीत बसती गप्पा करीत बसती आणि मी अक्षरशः त्या घरी जाऊन तुझेवाले म्हणजे तुझेवाले घराने तुझेवाले जे काही आरोप आहेत ते सहन केले माहितीये का. म्हणजे तुम्ही माझी घराने गाताय का आता. नाही नाही मी नाही गात घराने लोक घराने गातात माझ्याजवळ तुझेवाले का तुझी बायको अशी तुझी बायको. ते तुम्ही साखर का बरं नाही आणली. आता साखरेचं काय साखर कुठं सांगेल तू. मग आपल्याला चहा प्यायचा होता ना आता. पण तू साखर थोडी सांगेल होती का. साखर नव्हती सांगितली ना. मग मुगाची डाळ तरी आणली का. अगं एक खटी किराणा मालाची यादी तयार करायची अहो, आपल्याला असते. चहा करायचं होतं ना मग. हा? ती मुगाची चहा आवडते बघा तुम्हाला. हा मुगाची चहा राहत असते का. मुगाच्या डाळीचं वरण करता का चहा करतात. काय सांगावं तुला काय नशिबात पडली माझ्यावाला आणि काय ऐका ना माहिती. ती तुमच्या आईला आजारी म्हणे कधी मरणार आहे. ए असे अपशब्द बोलू नको ना माझ्या आईबद्दल. तुम्हीच तर म्हणे सकाळी काय की माझी आई आजारी आहे. आजारी इथपर्यंत ठीक आहे पण पुढचं वाक्य कशाला बोलली मग तू. ते बोलायचं नाही ना बावळट. तुम्हाला माझा खूप राग येतो पण हा माझा खूप राग येतो. मग मी जाऊ का. कुठे जाऊ का. सेल लागला तुझे- बघा साड्यांचा. ते बघ मला साड्या घ्यायच्या आहे हो. माझी आता साडी कपाट जर खराब खोललं झाली. ना तर कपाटामध्ये 50 साड्या निघतील कोणाची तुमच्या. तुझ्या कपाटामध्येच जे तुझ्या वडिलांनी दिले आपल्याला कन्यादान म्हणून 50 साड्या निघतील 50. काय करायची परत सेल खोलला का बरं लगेच. जाऊ द्या मी ते शेजारी घरी जाऊ देऊ का. मला कंटाळा आला तुमच्या संग बोलून. तुला शोभतं का ग असं बोलणं. नवऱ्या संग बोलायचा कंटाळा आला शेजारी जाऊन येऊ का म्हणती. मला कंटाळा आला. हीच बिमारी आहे तुझ्या डोक्यामध्ये मग. अहो काका तुमची बायको लय भांडती हो माझ्या बरोबर. अरे तू त्या नाव आहे का आता. मग कोण म्हणतो. तुमची बायको लय भांडती माझ्या बरोबर. मला लय शिवाय देते बाई घाण घाण तुमची बायको काय म्हणू. ए मी टाळे आहे का तू बायको तू आहे ना माझी वाली. ओ काका मी तुमची कधी बायको झाले बरं. काय मी म्हणू नका. तुम्ही जर मला बायको म्हटले ना मी माझ्या नवऱ्यालाच सांगल. अरे देवा हाच आजार आहे तुझ्या डोक्यामध्ये. म्हणजे मी काय येणे समजते का. हा मी अख्ख्या दुनियाला सांगल. माझ्या नवऱ्याला बोलवाल माझ्या वडिलांना बोलवाल तुमचंच नाव सांगल. तुम्हाला सगळे हाणतील बघा. नाही तुला आहे ना पुन्हा बॉम्बेच्या दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागलं. आता नाशिकचा काही गुन्हे ना बॉम्बेला दवाखाना एक तिथं यावं लागलं. तुम्ही तिथले डॉक्टर आहे. ते बघ भाई तुम्ही डॉक्टर कधी झाले मला सांगितलंच नाही. मला सांग सकाळी नाश्ता केल्याच्या नंतर गोळ्या राहतात त्या घेतल्या का तू. कोणाच्या तुमच्या गोळ्या. आणि तुमच्या गोळ्या मी कशाला घेऊ बरं. अगं तुझ्या गोळ्या घेतल्या का. मग मी माझ्या गोळ्या माझा नवरा देईल. काका तुम्ही जास्त बडबड नका करत जाऊ बर का. अगं मीच तुझा नवरा आहे. अगं बाई डोकं ठिकाणी आहे का डोक्यामध्ये बटाटे भरले का काय. मीच तुझा नवरा आहे ना आणि तू माझी बायको आहे ना. पण मी फोटो मध्ये दुसऱ्याला पाहिलं होतं. अरे काय दुसऱ्याला पाहिलं होतं.
तुला कोणत्या हिशोबाने सांगू, एखादा नवरा असताना सटकून काढला असतं बायकोला. बरं एक मिनिट, ओ आजी इकडे या, इकडे या. हा माझा नवरा आहे का? आता आजीला का आलं विचार, मलाच विचार ना, माझ्यावर भरोसा आहे ना तुझा मला. नाही अगं मीच तुझा नवरा आहे. काही बी म्हणू नका, काही बी म्हणू नका. मी वैताग. पोलीस स्टेशनला जाईल. अरे बापरे, पोलीस स्टेशनला जायची तयारी तू आली? मी पोलिसालाच घेऊन येईल. त्याच्या अगोदर आहे ना मीच निघून जातो इथं. तू कोणाला नवरा म्हण, कोणाला भावरा म्हण, कोणाला आई म्हण, तर बाबा म्हण. बस खाली, मी जातो निघून. बस वैताग आणलं बघ तू मला, वैताग आणलं. मला वाईट वाटत, रडू पण येतो तुझ्याबद्दल. हा बस बस खाली, गपचिप बस, शांत थोडीशी. आणि ते गोळ्या आहे ना जेवढ्या तेवढ्या घ्यायचा टाइमवर. येऊ का मग मी? मारता लय डोकं दुखतंय माझं. अगं बाई, आताच तो होते हे. मी ह्यांना बोलले का काय? असं वाटतंय मी ह्यांना बोलले, भांडले. कुठे गेले काय माहिती. बाई माझ्या ह्या डोक्यामुळे ना मी माझ्या नवऱ्याला काहीही बोलून जाते का बाई. हे देवा मला माफ कर रे. माझा एवढा सोन्यासारखा नवरा आहे, पण मी माझ्या नवऱ्याला खूप काही बोलते. देवा आता काय करू मी, आता काय करू. असं वाटतं मी घर सोडून जाते. याच्या जीवनात जर दुसरी बाई आली ना, हा जीवनभर सुखी राहील आणि माझा ताणच राहणार नाही. जाऊ दे, मी नाही राहत इथं. का काय करू राहिले इथे? हो ऐका ना, मला लय टेन्शन आलंय. काच मला आहे ना एखाद्या अनाथ आश्रम मध्ये टाकून द्या ना. घरच्याला विचारलं का? हा मग ते लगेच म्हणे जा म्हणे. आम्हाला नाही, टाइम नाही मला. चला ना हो काका, येईल आपण तिथं मज्जा करू. तिथं चला, 2 दिवस राहील. तिथं खूप मज्जा करू, आईस्क्रीम खाऊ, परत आपण आहे ना तिथून कुरकुरे पण खाऊ. सगळं खाऊ, मजा करू तुझ्या बरोबर. तू काही काळजी करू नको, मी फोन करतो. हे बघा ना, ह्याचा वास बघा ना किती छान आहे. हा त्याचा वास एकदम भारी, एकदम भारी वास है ना. एकदम. हा बा कोडवड लेडीज आहे, 35-40 वय आहे. बर चालेल. आणि पेमेंट 25 10. ठीक आहे चालेल ना, पुढे भेटू. हो चालेल, ठीक आहे. लगेच फोटो पाठवतो. पाठवला बा व्हॉट्सअप. ओके ठीक आहे, चालेल भेटतो मग मी. तेवढं पेमेंट करा आधी. चला ना. कुठे गेली असेल तर. का पारू, ए पारू, दार उघड टाकून गेली कुठे? इकडं तर काय जायचं येत नाही बा. आपलं घर बोलन ते. इकडं दोन्ही खुर्च्या रिकाम्या, गेली कुठे पारू? आयलं डोक्याला ताण झाला पाहिजे. एक तर डोक्यावर परिणाम झालेले तिच्यावाल्या. आणि कुठे इकडे गेली असेल तर जाऊ इकडे पाहतो. ए पारू, ए पारू, नाही हो. कुठे जाऊ? ते मला बोलली होती का आश्रमामध्ये जायचं एका ठिकाणी, मग तिथे गेली का काय काय माहिती. ठीक आहे, मैत्रिणी तिच्यावाली, तिला फोन तरी करून बघतो मी. हॅलो हॅलो. अहो पारू आलेली आहे का तुमच्याकडे? पारू नाही आली पारू. नाही? नाही, तिथं काय बोल 3-4 दिवस झाले बोलणं झालं नाही आमचं. अरे बापरे, गेली कुठे? मी तर सकाळचा परेशान झालो तिला शोधता. बघतो आश्रमात आहे का. चला आता आहे ना आश्रमामध्ये जातो बघायला मी.
तिथं असली काय ग बाई आवरलं का काम झालं? सगळं काम आवरले. त्या दुसऱ्या मुली होत्या ना, त्यांचे लय भांडणं चालू आहे तिकडे. काय माहिती, तेच विचारायचं होतं. परत नाही का त्या मोठ्या साहेबांकडे गेले ना, ते परत आपल्याला दान देणार नाही, तुमच्या इथं नीट कोणी राहत नाही असं बोलतात ते बाहेर. पण नीट राहत नाही हम्म. म्हणजे काय? मुली इथून पळून जातात असं बाई, असं पसरले. असं कसं काय पसरवलं? इतकं गरम होते ना, इतकं गरम होते. आपल्या इथले असं नाही, असं काही पण भांडणात खूप भांडतात. हो मॅडम नमस्कार. नमस्कार. अहो माझी बायको आली की इकडे पारू. पारू तर काय आली नाही इकडे. अरे आता बापरे. तिचं लग्न झाल्यापासून तुमच्याच घरी राहते. हा ना, आमच्याच घरी राहती ती. बोलता बोलता आमच्या घर पाणी पिते ती तुम्हाला. असू द्या नका आणू. माझ्या तोंडचं पाणी पळालं, खूप वाईट वाटू राहिलं. 3 दिवस झाले तशी पारू गायब झाली. 3 दिवसापासून शोधताय तुम्ही. हा ना, आणि एवढं शांत कसं काय तुम्ही? मग आता काय करावं. पोलीस स्टेशनला जा, कंप्लेंट करा. अहो पोलिसांपेक्षा ना तुमच्यासारख्या माणसांनी जर तपास केला, कुठं जर फोन फिरवले जास्त तर सापडेल बघा. पोलिसांचं पण एक 24 तास झाल्याशिवाय, पण 24 तास सुद्धा झाले, तुम्ही एक कंप्लेंट द्यायला पाहिजे नाही होती. देतो ना. आता शेवटचं ना, शेवट तुमच्याकडे तपास करावा म्हटलो आणि मग जावा पारूला शोधायला. बरोबर, शोधा मग तुम्ही पटकन. इकडे तर काय आली नाही. नाही आली का? छोटी का मोठी पारू कशी? अहो माझी बायको आहे मोठी. अहो, ती नाही का आपली इथं होती. नाव जरी लहानपुरीचं आहे पण बायको आहे मायवाली. अच्छा, हा, खूप प्रेमाची बायको आहे ती, माहितीये का? काही झटके बिटके येते का काय? नाही बरोबर आहे, तुम्ही बरोबर ओळखलं. झटकेच येत्या, डोक्यावर परिणाम झालेला आहे थोडासा. आमच्या मावशीच्या नाते नका लागू, तुम्ही जा पटकन शोधा. बर जा. बर बर बर. कोण म्हणते ना, अशी काही? बाई ती पारू कुठे गेली असेल? मी पण जाऊन बघते. आता कुठे जाते? आलं कुठे शोधावा गाडी पारूला. आता पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस बी 10,000 रुपये घेतल्याशी कंप्लेंट नोंदवून घेते नाही. या बायांना तरी विचारावा, मावशी माझी बायको पाहिली का हो पारू? नाही. अहो खूप प्रेमाची बायको आहे मायवाली, पण कुठे गेली? हा फोटो आहे बा. असा फोटो पाय जर नजर पडला ना तर मग सांगा. बघा बरं तुम्ही. नाही जर दिसली ना तर मग या फोटो माझा नंबर आहे ना तुमच्याकडे, मला फोन करा बर का. 3 दिवसापासून मी पाहू राहिलो सारखं. पिंट्या, या बाईला पाहिलं का रे तो? नाही. जर नजर पडली तर सांग बर का. इथं धरून ठेव. हा बर बर. अरे चला आता दुसरीकडे पाच जावं तर काय करणार. अरे देवा. पिऊ नको रे दारू घरी उपाशी पारू. पिऊ नको रे दारू. पिऊ नको रे दारू घरी उपाशी पारू. 1 नंबरचा हलकट बेवड्या पारूला नको तुम्हारू. पिऊ नको रे दारू. पिऊ नको रे दारू घरी उपाशी पारू. पिऊ नको रे दारू घरी उपाशी. पिऊ नको रे दारू घरी उपाशी पारू. पिऊ नको रे दारू घरी. का ग? ए येडे, कुठं होती तू? कुठं होती तू? मी वाचवलं तिला. ती चालली होती एका गाडीत बसून. काय म्हणतात? हा, कुठं? काय झालं? कोणत्या गाडीत होती काय चालली होती? मला पाणी प्यायचं. पाणी प्यायचं. पिऊ पिऊ बोल. हे कोण आहे? हं? देव माणूस भेटले ना तुला येतं? कोणचा देव येतो? हा देव देव का ज्याने आपला जीव वाचवला असा माणूस भेटला ना तुला? बरोबर आहे ना? हो, हा पिऊ पिऊ पाणी तिला वाचवलं मी. पिऊ पिऊ पाणी पिऊ. चल चल मला पाणी प्यायचं. पाणी प्यायचं ना. कुठं होती तू इतक्या दिवस? मी तुला किती पाहत हिंडलोय. मी ना फिरायला गेली होती. फिरायला? हा. कुठं? तिकडे लय लांब होत ते घर. कोणाबरोबर गेलती? कोण होते 3-4 दिवस तुझ्या संग? चाल ग. कुठे गेली होती फिरायला? कोण होतं तुझ्या संग 3 दिवस? कोण होतं? एकटी बाई माणूस तू? हा, मी किती रडलो. सगळ्या गावामध्ये पाहिलं, अनाथ आश्रमामध्ये पाहिलं. हेच होते. हे ना, ह्यांनी माझा हात धरलाय बघा, किती लाल लाल झाला. माझ्या बांगड्या पण फुटला आणि खूप तोंड दाबलं. खूप ती मारलं पुढे पळायची. मला. पुढे पळायची. कुठे पळायची? पुढे पळायची ती. मग याचा अर्थ तू हात दाबायचे का त्याचे बांगड्या फोडून? हात नाही, मग ती एखाद्या गाडी खाली जाईल म्हणलं. खूप मारलं मला बघा, नाही तर कान पण लाल लाल झाला. खरे अरे नाही नाही, मी नाही ना. मी नाही. चल तुला पोलिसाच्या ताब्यात देतो. पकड त्याला तिकून धर. मी नाही पकडत, ते मला मारतो. काय खरं सांग.
अरे हं? ए, कसली रान्या हं? हं? अरे चलता चल चल पोलीस स्टेशनला चल. अगं पारू, मी 3 दिवस झाले जेवण केलं नाही, जेवण अक्षरशः. आपल्याकडे पीठ नव्हतं का? अरे काय पीठ नव्हतं का? अगं 3 दिवस झाले पोटामध्ये भाकर नाही, माझ्या अन्नाचा कण नाही. हा, आणि तू खुशाल हे करते, तुला कसं समजून सांगू मी? आपल्याकडे पीठ नव्हतं. ते तसंच पुन्हा पुन्हा मग चला आपण पावभाजी खायला जाऊ. येड्यावानी नको करू, घरी चाल आता. आणि मला विचारल्याशी जात जाऊ नको कुठं. तुम्ही वरडता ना मला. टायमावर गोळ्या घ्यायच्या, तू नीट होऊन जाशील. आणि तू नीट झाली, जेवढा आनंद मला होईल ना तेवढा कोणाला. मला नाही जायचं घरी. चाल घरी चाल, चाल घरी चाल, शेड्यावानी नाही करू. घरी जायचं, तिथं आरामशीर बसायचं. बस मी माझ्या हाताने तुला चहा करून आणतो मी आता. हा, बिस्किट बिस्किट पण आणतो. बस चहा कसा आणू, दुधाचा आणू का बिगर दुधाचा? आता तुला मस्त चहा करून आणतो मी दुधाचा. हा? का बिगर दुधाचा आणू? कसं पण? बरं, चहा बरोबर बिस्किट आणू का? बिस्किट पण आणू ना, टोस आणू. बर बर, येऊ मग. आणि ऐका ना, काय? माझ्या नवऱ्याला सांगा बरं का मी घरी आले. ओ काका, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.